नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शुभम उगे, संचालक दृष्टिलोक सेवा अकॅडमी वाशिम। बघा, आपण एक उपक्रम चालू केला की संपूर्ण मराठी व्याकरण हे मोफत। तर विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण भाषा आणि विकास हे प्रकरण चालू केलं। तर बघा, भाषा आणि विकास, तर हा व्हिडिओ बघण्याच्या आधी तुम्हाला तो व्हिडिओ बघणं आवश्यक आहे, तेव्हाच कुठेतरी लिंक लागेल। बघा, भाषा आणि विकासमध्ये आता नेक्स्ट टप्पा काय असणार तिथं आपण डिस्कस करणार की एक मराठी भाषेचा विकास, नेमकं मराठी भाषेबद्दल काय, मराठी भाषेचा विकास कसा होत गेला। नंतर आपण इथं पुढचा घटक बघणार मराठी भाषेचे पुरावे। नेमकं याच्यात मग डॉक्टर तुळू फुले यांचा काय रोल आहे, डॉक्टर मीराशी, किंवा मग मराठी भाषेतील उपलब्ध वाक्य, तसंच जागतिक मराठी भाषा दिन, हे बाबी आपण डिस्कस करणार। बघा, एकंदरीत एक विचार केला तर इथं आपल्याला दिसून येईल, बघा इथं महत्त्वाचं आहे की मराठी भाषेचा जन्म किंवा आपण म्हणू मराठी भाषेचा विकास। मग मराठी भाषेचा, बघा नीट लक्षात ठेवा, मराठी भाषेचा जन्म कोणत्या भाषेवरून झाला किंवा कुठून झाला, तर मराठी भाषेचा जन्म आपल्याला असं दिसून येईल की मराठी भाषेचा जन्म संस्कृत व प्राकृत यामधून मराठी भाषेचा विकास झालेला दिसते। त्याचबरोबर इथं आपण एक महत्त्वाचे बघा, मराठी भाषेची जननी कोणती, तर संस्कृत मराठी भाषेची जननी। आणि इथं आणखीन एक विचार केला तर मराठी भाषेचा जो विकास आहे, मराठी भाषेचा विकास नेमका कुठं घडून आला, तिथं आपल्याला असं दिसून येईल की मराठी भाषेचा विकास हा 9व्या कालखंडात म्हणू आपण, म्हणजे जो यादवांचा कालखंड होता, मराठी भाषेचा विकास हा यादव कालखंडात। बघा इथं महत्त्वाचं आहे, मराठी भाषेचा विशेषतः विकास कुठे झाल्याला दिसून येते, तर मराठी भाषेचा विकास हा यादव कालखंडामध्ये झालेला दिसून येतो। मराठी भाषेचा जो काही विकास असेल तर हा विकास आपल्याला यादव कालखंडामध्ये दिसून येते 9व्या शतकात। बघा, 9व्या शतकात यादव कालखंडामध्ये मराठी भाषेचा विकास झालेला दिसून येतो। त्याचबरोबर पुढे जेव्हा आपण याचा हे बघतो की विविध कालखंडातील नावे, म्हणजे थोडक्यात आज जे मराठी नाव आहे, खरंच तेव्हा मराठी नाव होतं का, तर नाही। आज जे आपल्याला मराठी नाव दिसते तेव्हा मात्र मराठी नाव नव्हतं। जेव्हा नेमकीच मराठीचा विकास होऊ लागला तर सुरुवातीले बघा डायरेक्ट मराठी नाव नव्हतं, तर इथं सुरुवातीला होतं बघा प्राकृत, नंतर इथे चेंज झाला प्राकृत, मग येणाऱ्या पुढच्या कालखंडात त्याच्यात परत बदल झाला आणि प्राकृत नंतर आपल्या मराठी भाषेचं नाव महारठी, बघा महारठी नंतर इथं आपल्याला दिसून येते देशी, आणि मग पुढचा टप्पा आहे तर आपली मराठी। असं विविध कालखंडातील नावे चेंज होत गेले। आज आपल्याला मराठी नाव दिसून येते प्राकृत, महारठी, देशी आणि मराठी, ही अशी विविध कालखंडात तयार झालेली मराठी भाषेची नाव आहेत। म्हणजे इथं तुम्ही बघू शकता, सुरुवातील प्राकृत, महारठी, देशी आणि नंतरचा कालखंड म्हणजे आता काय तर मराठी। बघा, हे झालं जन्म किंवा विकास। मराठी भाषेचा जन्म कुठून झाला, तर संस्कृत व प्राकृत या घटकापासून मराठी भाषेचा विकास झालेला दिसते किंवा जन्म झालेला दिसते। मग संस्कृत ही मराठी भाषेची काय तर जननी आहे। त्याचबरोबर मराठी भाषेचा विकास विशेषतः कोणत्या कालखंडात दिसून येते किंवा कुठल्या शतकात येते, तर 9व्या शतकात। जर काही यादव कालखंड असेल तर यादव कालखंडामध्ये आपल्याला मराठी भाषेचा विकास झालेला दिसून येतो। त्याचबरोबर बघा इथं प्रादेशिक राजभाषा, म्हणजे मराठीचा कुठे कुठे वापर होतो, तर मराठी प्रादेशिक राजभाषा म्हणून, प्रादेशिक राज्यभाषा म्हणून मराठीचा वापर महाराष्ट्र आणि त्याचबरोबर आणखीन एक आहे गोवा। मराठीचा प्रादेशिक राज्यभाषा म्हणून वापर कुठे करतो, तर आपण महाराष्ट्र आणि गोवा। महाराष्ट्र व गोवा या ठिकाणी मराठी भाषेचा प्रादेशिक राज्यभाषा म्हणून वापर केला जातो। नंतर ही जी आपली मराठी भाषा असेल तर या मराठी भाषेच्या काही बोलीभाषा सुद्धा आहेत। मग इथं आपल्याला दिसून येईल की मराठी भाषेच्या एकंदरीत 52 बोलीभाषा आहेत। किती, तर 52। मराठी भाषेच्या हे किती बोलीभाषा आहेत, तर 52 आहे। त्याच्यात कोकणी आहे, वराडी आहे, बघा बालवणी आहे, खानदेशी आहे, आयराणी आहे। तर अशा एकंदरीत
मराठी भाषेच्या 52 बोलीभाषा दिसून येतात. आता बोलीभाषेचं वैशिष्ट्य काय बघा, मराठी भाषेच्या एकंदरीत 52 बोलीभाषा दिसून येतील. कोकणी, अहिराणी, मालवणी, खानदेशी बघा. मग आता या बोलीभाषेचं आणखीन वैशिष्ट्य काय म्हणू आपण बघा, एकूण बोलीभाषा किती मराठीच्या, तर 52 बोलीभाषा आहेत. आणि बोलीभाषेचं आणखीन एक असं महत्त्वाचं वैशिष्ट्य असेल की दर 12 मैलावर, बघा हे महत्त्वाचं आहे, दर 12 मैलावर बोलीभाषामध्ये काय होतो तर बदल होतो. दर 12 मैलावर बोलीभाषेत बदल होत गेलेला दिसते. बघा हे झालं थोडक्यात मराठी भाषेबद्दल थोडक्यात माहिती. इथं आपण जाऊ की बघा मराठी भाषेचे पुरावे महत्वाचं आहे की मराठी भाषेचा पुरावा आज आपल्याकडे जे काही उपलब्ध वाक्य असेल मराठी भाषेतलं, मग खरंच याच्या आधी काही होतं का, तर बघा मराठी भाषेतील पुरावे. तर आपण काय करू बघा, इथं डॉक्टर तुळ फुले, बघा हे महत्वाचं आहे, डॉक्टर तुळ फुले मिराशी आणि डॉक्टर मिराशी. आता या दोघांतली कन्सेप्ट समजून घेणं आपल्याला अत्यंत महत्त्वाचं असते. बघा डॉक्टर तुळ फुले यांनी काय केलं, तर यांनी मराठी भाषेच्या पहिल्या शिलालेखाचा मान कोणाला दिला, तर अक्षी. बघा अक्षी या शिलालेखाचा म्हणजे मराठी भाषेचा पहिला शिलालेख डॉक्टर तुळ फुले यांचं मत आहे की मराठी भाषेचा पहिला शिलालेख कुठे तर अक्षी. आता हे जे अक्षय असणार बघा, अक्षी कुठे तर याचा तालुका आपण म्हणू अलिबाग, अक्षी तालुका अलिबाग, आणि जिल्हा जर म्हणला आपण तर जिल्हा कोणता तर रायगड. डॉक्टर तुळ फुले यांचं मत आहे की मराठी भाषेच्या पहिल्या शिलालेखाचा मान जो काही मिळाला, तर मराठी भाषेच्या पहिल्या शिलालेखाचा मान हा कोणत्या शिलालेखाला मिळाला तर अक्षी. आता अक्षी कुठे हो, तर अलिबाग म्हणजे आपल्या रायगडमध्ये. पण हा कधी म्हणजे यांनी त्याचा जे काही कालखंड सांगितला, इसवी सन सांगितला, तर डॉक्टर तुळ फुले यांच्या मते म्हणजे आपण म्हणू शके म्हणजे इसवी सन बघा, डॉक्टर यांनी कधी सांगितलं वर्ष तर 934, शके 934 साली. यांचं मत असे की 934 साली हा पुरावा होता म्हणजे मराठी भाषेच्या पहिल्या शिलालेखाचा मान अक्षी. पण कधीचा इसवी सन 934. परंतु यांनी जे काय 934 वर्ष सांगितलं, पुढे आपल्याला दिसते डॉक्टर मिराशी. तर या मिराशींचं मत आहे की हा जो पुरावा असेल तर हा पुरावा 934चा नसून, बघा मी काय सांगतो, डॉक्टर मिराशी यांचं मत आहे हा जो पुरावा आहे तर हा पुरावा 934चा नसून हा पुरावा कधीचा आहे. बघा डॉक्टर मिराशी यांनी काय सांगितलं की हा जो अक्षी नावाचा शिलालेख असणार तर हा शिलालेख 934चा नसून डॉक्टर मिराशी यांचं मत आहे की हा पुरावा कधीचा आहे 1131चा. कधीचा आहे तर 1131चा. असं थोडक्यात मत कोणाचं तर म्हणजे डॉक्टर मिराशी म्हणजे डॉक्टर मिराशी यांचं मत आहे की हा पुरावा या कालखंडातील असावा. असं एवढं ध्यान ठेवजा. अक्षी हा जो शिलालेख असेल तर हा शिलालेख 1131चा या कालखंडातील असावा असं मत डॉक्टर मिराशींचं. आणि डॉक्टर तुळ फुलेंचं मत आहे की मराठी भाषेच्या पहिल्या शिलालेखाचा जो पहिला शिलालेख जो असणार अक्षीमधला हा कधीचा 934चा. हे एवढं महत्त्व ध्यान ठेवजा. यांच्या मते 1131 आहे आणि यांच्या मते 934 आहे. त्याचबरोबर सध्या जे आपल्याला काय दिसून येते की मराठी भाषेतील उपलब्ध वाक्य, सध्या मराठी भाषेतील उपलब्ध वाक्य बघा, इथं आपण काय म्हणू मराठी भाषेतील उपलब्ध वाक्य. हे मग मराठी भाषेतलं उपलब्ध वाक्य नेमकं कुठे मिळते तर हा जो काही पुतळा असेल म्हणजे पार आहे कोणाचा पुतळा, तर मराठी भाषेतील जे काही उपलब्ध वाक्य असेल तरी कुठं आपल्याला दिसून येते, तर इथं आपण असं म्हणू की पुतळा कोणाचा तर गोमटेश्वर. बघा हे महत्वाचं आहे. पुतळा कोणाचा असेल तर गोमटेश्वर. बघा गोमटेश्वर बाहुबली. पुतळा काचा आहे तर गोमटेश्वर बाहुबली. हे मराठी भाषेतील उपलब्ध वाक्य. पुतळा कोणाचा तर गोमटेश्वर बाहुबली. बघा इथं गोमटेश्वर बाहुबली यांचा पुतळा.
मग यांच्या पुतळा कोणतं वाक्य आहे? म्हणजे आपण असं म्हणू की बघा यांच्या पुतळा कोणतं वाक्य आहे? श्री श्री चामुंडराजे, बघा श्री चामुंडराजे करविले, बरोबर. बघा श्री चामुंडराजे करविले. गोमटेश्वर बाहुबली यांचा जो काही पुतळा असेल तर या पुतळ्यावर ह्या असं वाक्य श्री चामुंडराजे करविले. आता बघा मग हा जो पुतळा असेल नेमकं हे वाक्य कुठे? बघा गोमटेश्वर बाहुबली यांच्या पुतळ्यावर हे नेमकं वाक्य कुठे? बघा कोणतं वाक्य आहे? तर वाक्य कोणतं आहे? तर श्री चामुंडराजे करविले असं वाक्य. आता इथं पुढे जर आपण एक हे बघितलं तर इथं आपल्याला असं दिसून येईल की गोमटेश्वर बाहुबली यांच्या पुतळा जे चामुंडराजे करविले हे जे वाक्य असेल तर बघा हे वाक्य नेमकं कधीच आहे? हे वाक्य म्हणजे आपण असं म्हणू की इसवी सन 958. सध्या तरी आपल्याकडे हा पुरावा आहे महत्वाचा. इसवी सन 958 हा पुरावा आहे. कधी जातं? इसवी सन 958. कुठे तर गोमटेश्वर बाहुबली. आणि कोणतं वाक्य त्याच्याकडे? श्री चामुंडराजे करविले. याचं जर आणखीन आपण बघितलं तर हा जो काही पुतळा असणार गोमटेश्वर बाहुबली यांचा जो काही पुतळा असणार तर त्या पुतळ्यावर उजव्या बाजूला कोरलेले वाक्य. कोणत्या बाजूला? तर उजव्या बाजूला कोरलेलं हे वाक्य आहे. म्हणजे श्री चामुंडराजे करविले हे जे वाक्य आपल्याला दिसणार तर हे वाक्य कुठे? तर गोमटेश्वर बाहुबली यांच्या उजव्या बाजूला हा जो काही पुतळा असणार तर या पुतळ्याच्या उजव्या बाजूला तुम्हाला असा लिखित पुरावा आढळून येईल. मग इथं कधीचा? तर इसवी सन 958. याच्या आधी आपण हे केलं. डॉक्टर तुळपुळे यांचं मत आहे 934 आणि डॉक्टर मिराशी यांचं मत आहे 1131. 1131 मध्ये अक्षय नावाचा शिलालेख सापडा असं यांचं मत आहे. 934चा पुरावा असावा असं यांचं मत आहे. नंतर हा जो काही पुतळा असेल म्हणजे मराठीतलं उपलब्ध वाक्य कोणतं? तर श्री चामुंडराजे करविले हे जे आपल्याकडे उपलब्ध वाक्य असेल तर हे उपलब्ध वाक्य कधीचं? इसवी सन 958. काय झालं? गोमटेश्वर बाहुबली यांच्या उजव्या बाजूला आपल्याला हे असं वाक्य लिहिलेलं दिसून येते. कधी? तर इसवी सन 958. बघा पुढचा घटक जागतिक मराठी भाषा दिन. तर आता इथं काय डिस्कस करू बघा आपण. जागतिक मराठी भाषा दिन. हा जो जागतिक मराठी भाषा दिन असेल विष्णू वामन शिरवाडकर, बरोबर. मग आता हा जो जागतिक भाषा दिन असेल बघा जागतिक भाषा दिन कधीचा? तर जागतिक भाषा दिन 27 फेब्रुवारी, बरोबर. जागतिक भाषा दिन हा कधीचा? तर 27 फेब्रुवारी. 27 फेब्रुवारी हा आपण जागतिक भाषा दिन म्हणून साजरा करतो. 27 फेब्रुवारी. पण कधीपासून? बघा जागतिक भाषा दिन हा कधीचा असणार? 27 फेब्रुवारी हा आपण साजरा करतो जागतिक मराठी भाषा दिन. पण कधीपासून हे महत्वाचं आहे. तर कधीपासून? तर 1996 पासून आपण जागतिक मराठी भाषा दिन साजरा करून राहिलो. जागतिक मराठी भाषा दिन कधीचा? 27 फेब्रुवारी 1996. 27 फेब्रुवारी 1996. मग इथं म्हणजे कोणाच्या जयंतीनिमित्त? तर बघा जागतिक मराठी भाषा दिन हे कोणाच्या जयंतीनिमित्त? तर वा शिरवाडकर विष्णू वामन, बरोबर. वा शिरवाडकर वा शिरवाडकर यांच्या जयंतीच्या दिवशी आपण काय करणार? तर जागतिक मराठी भाषा दिन साजरा करून राहिलो. मग हा जो जागतिक मराठी भाषा दिन असेल त्याची सुरुवात कधी झाली? 1996. 1996 पासून आपण जागतिक मराठी भाषा दिन साजरा करून राहिलो. वा शिरवाडकर म्हणजे थोडक्यात कुसुमाग्रज. बघा इथं काय म्हणू आपण? तर कुसुमाग्रज. ओके. वा शिरवाडकर हे जागतिक मराठी भाषा दिन. परत एकदा चेक करा. बघा मराठी भाषा जी असणार त्याचा जन्म किंवा विकास कुठून झाला? संस्कृत व प्राकृत. ही मराठी भाषेची जननी आहे. कोणती भाषा? तर संस्कृत. जननी म्हणजे आई. आणि मराठी भाषेचा जो विकास दिसते तर हा यादव कालखंडात 9व्या शतकात आपल्याला दिसून येते. मग काळानुरूप याचे नाव बदलत गेले.
विविध कालखंडातील याचे नाव काय होते हो? प्राकृत, महारठी, देशी आणि आत्ताचं काय तर मराठी. प्राकृत, महारठी, देशी आणि आत्ताचं काय असणार? मराठी. प्रादेशिक राज्यभाषा कुठं? महाराष्ट्र आणि गोवा. प्रादेशिक राज्यभाषा. मग आता राज्यभाषा म्हणजे काय, बोलीभाषा म्हणजे काय, प्रादेशिक भाषा म्हणजे काय, तर यासाठी तुम्हाला मागचा व्हिडिओ पाहणं आवश्यक आहे, तेव्हाच हे कळणार. बघा बोलीभाषा तिथं आपण ऑलरेडी डिस्कस करायला की नेमकं बोलीभाषा म्हणजे काय, मातृभाषा म्हणजे काय. तर एकूण किती मराठीच्या एकूण किती बोलीभाषा आहेत? तर 52. एकूण मराठीच्या 52 बोलीभाषा आहेत. आणि बोलीभाषेचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य असं आहे की दर 12 कोसावर आपल्याला मराठीची बोलीभाषा ही म्हणजे काय म्हणू आपण त्याला, तर दर 12 मैलावर मराठीची म्हणजे बोलीभाषा ही बदलत जाते. थोडक्यात दर 12 मैलावर ही बोलीभाषा चेंज होते. आणि मराठीच्या एकंदरीत किती बोलीभाषा आहेत? तर 52. ह्या 52 मराठी भाषेच्या एकंदरीत ज्या 52 भाषा असतील इथून आपल्याला दिसते की डॉक्टर तुळू फुले. आता हे जे तुळू फुले असणार इथं काय म्हणते बा, मराठी भाषेच्या पहिल्या शिलालेखाचा मान कुठे मिळाला? तर आक्षी. ठीक आहे. पण कधी? इसवी सन 934 मध्ये. परंतु तेच जर आपण डॉक्टर मीरा शिंच यांचं जर विधान पाहिलं तर मीरा शिंच मत आहे की हा जो शिलालेख हा कधीचा 1131 मधला असावा, असं त्यांचं मत आहे. ठीक आहे. मराठी भाषेतलं पहिलं उपलब्ध वाक्य सध्या आपल्याकडे कोणतं आहे? तर श्री चामुंडराजे करविले. मग चामुंडराजे करविले म्हणजे ही काय कन्सेप्ट आहे? तर गोमटेश्वर बाहुबली यांच्या पुतळ्यावर उजव्या बाजूला श्री चामुंडराजे करविले असं एक तुम्हाला एक लिहिलेला दिसून येईल. बघा इसवी सन 958. त्यासोबत जागतिक मराठी भाषा दिन कधीचा? तर 27 फेब्रुवारी. आणि कधीपासून चालू केलं? तर 1996. कोणाच्या जयंतीनिमित्त? तर विष्णू वामन शिरवाडकर यांनाच आपण काय म्हणतो? तर कुसुमाग्रज. लिपी पुढचा घटक आपण डिस्कस करू की लिपी. आता ही जी लिपी असेल तर नेमकं लिपी म्हणजे काय, किंवा लिपी हा शब्द कोणत्या शब्दापासून तयार झाला? बघा याच्या आधी आपण भाषा हा शब्द बघितला होता, भाषा. आणि संस्कृतमधील जो काही भाष्य नावाचा मूळ धातू असेल तर या संस्कृतमधील धातूपासून कोणता शब्द तयार झालेला दिसते आपल्याला? तर भाषा. तसंच मग लिपी हा जो शब्द असेल लिपी, तर लिप संस्कृतमधील बघा लिपी हा जो शब्द असेल तर लिपी हा शब्द संस्कृतमधील लिप या धातूपासून तयार झालेला दिसतो. लिप. बघा आणखीन किंवा मग आपण म्हणू लिप किंवा मग लीक. ओके. लिप किंवा लीक या संस्कृत भाषेपासून ही जी संस्कृत मधला लिख नावाचा जो घटक असेल याच्यापासून आपल्याला लिपी नावाचा शब्द दिसून येतो. हा धातू आहे आणि या धातूपासून हा लिप नावाचा काय तर धातू आहे आणि या धातूपासून कोणता शब्द झाला दिसेल आपल्याला? तर लिपी. लिप किंवा लीक या संस्कृतमधून लिपी हा शब्द तयार झालेला दिसतो. मग आता म्हणजे हा संस्कृतमधील धातू आहे आणि या धातूपासून कोणता तर लिक आणि हा लिप या संस्कृत धातूपासून लिपी हा शब्द तयार झालेला आपल्याला दिसतो. मग आता लिपी म्हणजे काय? तर लिपणे. ओके. लिपी म्हणजे याचा अर्थ होईल लिपणे. बरोबर. मग आता लिपणे, लिख, लिप आणि लिख या संस्कृत धातूपासून लिपी हा शब्द तयार झालेला दिसतो. तुम्ही असं म्हणू शकता बघा आवाजाच्या नेमकं लिपी म्हणजे काय? तर इथं आपण असं म्हणू की आवाजाच्या किंवा ध्वनीच्या सांकेतिक खुणांना ध्वनीच्या सांकेतिक खुणांना काय म्हणतो आपण? लिपी. आवाजाच्या किंवा ध्वनीच्या सांकेतिक खुणांना आपण लिपी असं म्हणतो. मग आता बघा आवाजाच्या किंवा ध्वनीच्या खुणांना म्हणजे किंवा तुम्ही असं म्हणू शकता आवाजाच्या किंवा ध्वनीच्या ज्या काही खुणा असतील सांकेतिक खुणांचे लेखन म्हणजे काय? तर लिपी. आवाजाच्या किंवा ध्वनीच्या सांकेतिक खुणांचे लेखन म्हणजे याचा अर्थ होते काय? तर लिपी. आवाजांच्या किंवा ध्वनीच्या सांकेतिक खुणांचे लेखन, खून म्हणजे चिन्ह, खुणांचे लेखन म्हणजे काय होणार? तर लिपी.
मग जेव्हा आपण याच्या पुढे जाऊन पाहतो तर भारतात भारतीय काही लिपी आहेत, जसं की बघा ब्राह्मी लिपी असेल तिलाच आपण कुटिल लिपी असं म्हणतो, खरोष्टी लिपी असेल हिला गांधारी लिपी असं सुद्धा म्हणतात, मोडी लिपी असल्याने देवनागरी लिपी असेल, अशा काही भारतात आपल्याला लिप्या दिसून येतात. मग याचं थोडक्यात आपण एक वैशिष्ट्य डिस्कस करू, ब्राह्मी लिपी. मग आता ही जी ब्राह्मी लिपी असेल तर बघा ब्राह्मी लिपी, तर ब्राह्मी लिपी म्हणजे काय, तर याचं वैशिष्ट्य काय बघा, भारतातील सर्व लिपींची जननी, भारतात जेवढ्या काही लिप्या असतील तर या सर्व लिपींची जननी, भारतातील सर्व लिपींची जननी, भारतातील सर्व लिपींची जननी म्हणजे कोणती जननी, कोणती, तर ब्राह्मी लिपी. ब्राह्मी लिपी म्हणजे काय, तर भारतातील सर्व लिपींची जी काही जननी असेल तर ही आपली कोणती लिपी असणार, तर ब्राह्मी लिपी. ब्राह्मी लिपी बघा याचा शोध कोण लावला, ब्राह्मी लिपीचा शोध कोण लावला तर ब्रह्मदेवाने. ब्राह्मी लिपीचा शोध कोण लावला तर ब्रह्मदेवाने. याच ब्राह्मी लिपीला आपण कुटिल लिपा सुद्धा म्हणतो. बघा ब्राह्मी लिपी जी असेल, आता आणखीन एक ब्राह्मी लिपीचं वैशिष्ट्य काय बघा, गुप्त कालखंडात बघा ब्राह्मी लिपीले गुप्त कालखंडात आपण त्याला असं म्हणू की गुप्त कालखंडात गुप्त लिपी असं सुद्धा म्हणतात. कोणत्या लिपीला तर ब्राह्मी लिपीले. ब्राह्मी लिपीचं वैशिष्ट्य बघा, भारतातील सर्वात जुनी म्हणजे भारतातील सर्व लिपींची जननी म्हणजे कोणती तर ब्राह्मी लिपी किंवा कुटिल लिपी. हिचा शोध कोणाला तर ब्रह्मदेवाने. आणि आणखीन एक वैशिष्ट्य असं म्हणतो की गुप्त कालखंडात आपल्याला दिसून येते की गुप्त कालखंडात याच ब्राह्मी लिपीले गुप्त लिपी असं सुद्धा म्हणत. नंतर बघा पुढचे खरोष्टी किंवा गांधारी लिपी. खरोष्टी लिपी किंवा गांधारी लिपी. आता मी जे सांगतो तेवढं ध्यानात ठेवा. खरोष्टी किंवा गांधारी लिपी ही लिपी उजवीकडून डावीकडे लिहिल्या जाते. हे महत्वाचे एक वैशिष्ट्य आहे की खरोष्टी किंवा जी काही गांधारी लिपी असेल, खरोष्टी किंवा गांधारी लिपी तर ही कोणीकडे तर उजवीकडून डावीकडे लिहिली जाते. कोणती तर खरोष्टी लिपी उजवीकडून डावीकडे लिहिले जाते. याच लिपीला काय म्हणतो आपण, गांधारी लिपी. खरोष्टी लिपीलाच गांधारी लिपी असं सुद्धा म्हणतो. बघा पुढचे मोडी लिपी. मोडून लिहिण्याच्या पद्धतीला ही जी मोडी लिपी असेल याचा आपण काय म्हणतो तर धावलिपी. मोडी लिपीलाच आपण धावलिपी सुद्धा म्हणतो. मोडून लिहिण्याची काही पद्धत असेल म्हणजे मुरूट घालून लिहिण्याची जी काही पद्धत होती ती होती आपली मोडी लिपी. ओके. मग आता याच मोडी लिपीचं सगळ्यात पहिलं वाचन कोण केलं तर जॉन प्रिन्सेस यांनी काय केलं तर मोडी लिपीचा हा जो इंग्रज अधिकारी असेल तर या इंग्रज अधिकाऱ्यानं सर्वात पहिले मोडी लिपीचं काय केलं तर वाचन केलं. या इंग्रज अधिकाऱ्यानं सगळ्यात पहिले मोडी लिपीचं आपल्याला वाचन केलं असं दिसून येते. कोण तर जॉन प्रिन्सेस. तसंच पुढचा प्रकार असेल बघा देवनागरी. या देवनागरी लिपीला आपण बाळबोध लिपी असं सुद्धा म्हणतो. हे महत्वाचं आहे. याच्यावर मोस्ट ऑफ जास्तीत जास्त प्रश्न आपल्याला दिसून येतील. देवनागरी किंवा बाळबोध लिपी. आता एक समजून घेऊ आपण ही जी देवनागरी लिपी असेल किंवा बाळबोध लिपी त्याच्या आधी ध्यानात ठेवा या मोडी लिपीतून कोणत्या लिपीचा जन्म झाला तर देवनागरी. मोडी लिपीतून कोणत्या लिपीचा जन्म झाला तर देवनागरी लिपीचा जन्म झाला. कोणत्या लिपीतून तर मोडी लिपीतून देवनागरी. बघा देवनागरी. आता देवनागरी का म्हणतो आपण याला हे महत्वाचं आहे. म्हणजे एक्झॅक्ट देवनागरी लिपी म्हणण्यामागचं कारण काय तर बघा इथं आपण असं म्हणू शकतो की जे काही आर्य लोक असतील बघा म्हणजे आर्य लोक ठीक आहे आर्य यांच्या वास्तव्यावरून आर्य
आर्य ज्या असतील, आर्यांच्या वास्तव्यावरून देवनागरी लिपी नाव पडलं. म्हणजे कसं, आर्य ज्या ठिकाणी राहत त्याला आपण काय म्हणायचो, आर्य ज्या ठिकाणी वास्तव करायचे कसे तर नगर. आर्य मग या नगरात राहणारे देव, मग यांच्यावरून आपलं कोणतं नाव आलं तर देवनागरी. म्हणजे कोणाच्या वास्तव्यावरून तर आर्य यांच्या वास्तव्यावरून नंतर देवनागरी नाव दिसून येते आपल्याला. मग आता ही जी देवनागरी लिपी असेल तर हिलाच आपण बाळबोध लिपी असं सुद्धा म्हणतो. देवनागरी लिपीलाच बाळबोध लिपी असं म्हणतो. मग आता बाळबोध लिपी म्हणण्यामागचं कारण काय, नावाचे बाळ बोध म्हणजेच लहान मुलाला, बाळ म्हणजे लहान, हे लहान मुलगा, मग लहान मुलाला, सॉरी मुलगा नाही, लहान मुलाला चटकन समजते, लवकर अवगत होते, मग त्याला आपण म्हणतो बाळबोध. लहान मुलाला लवकर ती अवगत होते मग त्याला बाळबोध असं सुद्धा म्हणतात. देवनागरी कोणाच्या वास्तव्यावरून तर आर्य लोकांच्या वास्तव्यावरून देवनागरी नाव पडलं. मोडी लिपीतून देवनागरी लिपीचा जन्म झाला. एक मोडी लिपीचं सगळ्यात पहिले वाचन कोण केलं तर जॉन प्रिन्सेस हा जो इंग्रज अधिकारी असेल तर यानं मोडी लिपीचं वाचन केलं. त्या मोडी लिपीला आपण काय म्हणतो तर धावलिपी. तसंच ही पुढे आपल्याला दिसणार देवनागरी. मग ही जी देवनागरी असेल हिलाच आपण बाळबोध लिपी सुद्धा म्हणतो. देवनागरी हे नाव कशावर पडतं, आर्य लोकांच्या वास्तव्यावरून. मग आता ही जी या देवनागरी लिपीला आपण बाळबोध लिपी असं सुद्धा म्हणतो. मग आता ही जी बाळबोध लिपी असेल, बघा इथं महत्वाचं आहे बाळबोध लिपी, कारण लहान मुलाला ती चटकन कळते, चटकन अवगत होते, म्हणून त्याला आपण बाळबोध लिपी असं सुद्धा म्हणतो. पुढचं एक महत्वाचं वैशिष्ट्य काय पहा, पुढचं बघा, जे काही देवनागरी लिपीमध्ये जे काही आपण लेखन करतो त्या लेखन पद्धतीला अबुगिडा म्हणतात. मोस्ट टाइम पे इथं देवनागरी लिपीत जे काही लेखन केलं जाते, देवनागरी लिपीत लेखन केलेल्या पद्धतीला अबुगिडा असं म्हणतात. अबुगिडा हे महत्वाचं आहे. देवनागरी लिपीत जे काय आपण लेखन करतो ते लेखन पद्धतीला अबुगिडा असं म्हणतात. तिला बाळबोध का म्हणतात, कारण लहान मुलाची चटकन कळते. देवनागरी आर्य यांच्या वास्तव्यावरून कोणतं नाव पडतं आपलं देवनागरी. देवनागरी लिपीच्या लेखन पद्धतीला काय म्हणतो आपण तर अबुगिडा. नंतर बघा इथं आपण काय पाहिलो, उजवीकडून डावीकडे कोणती लिपी तर खरोष्टी किंवा गांधारी. याच्या उलटे आहे देवनागरी लिपी. ही जी देवनागरी लिपी असेल तर देवनागरी लिपी आपण लिखाण करता वेळेस देवनागरीचं लिखाण कुणीकडून कोणत्या दिशेने होते तर डावीकडून कुणीकडे तर उजवीकडे. काचं लिखाण होते तर देवनागरी लिपीचं. डावीकडून उजवीकडे लिखाण केलं ते देवनागरी लिपीचं. आणि खरोष्टी लिपी उजवीकडून डावीकडे लिखाण केलं ते कोणत्या तर खरोष्टी लिपीचं. नंतर पहा मोडी लिपीवरून देवनागरी आली, आर्य यांच्या वास्तव्यावरून. मग आता भारतात नेमक्या देवनागरी लिपीत लिहिल्या जाणाऱ्या कोणकोणत्या भाषा आहेत थोडक्यात आपण डिस्कस करू की भारतात देवनागरी लिपीत लिहिल्या जाणाऱ्या नेमक्या कोणकोणत्या भाषा आहेत की ज्या आपण कोणत्या लिपीत लिहितो तर देवनागरी लिपीत. बघा महत्वाचं आहे, देवनागरी लिपीत लिहिल्या जाणाऱ्या भाषा म्हणजे ही जी देवनागरी लिपी असेल तर या देवनागरी लिपीत नेमक्या कोणकोणत्या भाषा लिहिल्या जातात. बघा नीट ध्यानात ठेवा, देवनागरी लिपीमध्ये कोणकोणत्या भाषा लिहिल्या जातात तर एक म्हणजे काय असणार हिंदी. बघा दुसरे संस्कृत. हे ध्यानात ठेवता कुणीकडून कुणीकडे तर डावीकडून उजवीकडे आणि उजवीकडून डावीकडे कोणते तर खरोष्टी किंवा गांधारी आणि डावीकडून उजवीकडे कोणते तर देवनागरी. मग बघा हिंदी, नंतर असेल आपली संस्कृत. बघा कोणकोणत्या भाषेत पाली, नंतर एक गुजराती. बघा हे महत्वाचं आहे, हिंदी संस्कृत पाली गुजराती. नंतर बंगाली. पुढे घेऊ आपण मराठी. ठीक आहे, ह्या अशा ज्या भाषा असतील तर ह्या भाषा आपण देवनागरी लिपीमध्ये यांचं लिखाण केल्या जाते. कुणीकडून कुणीकडे तर डावीकडून उजवीकडे. पहा पुढचा जो काही घटक असेल बघा नेमकं लेखन पद्धतीचं काय काय वैशिष्ट्य आहे म्हणजे
लगेच आपण डिस्कस करू. हे झाल्या एकंदरीत भारतातल्या लिप्या आणि ही लिपी म्हणजे आवाजाच्या किंवा ध्वनीच्या सांकेतिक खुणांचे जे लेखन केले जाते त्याला आपण काय म्हणतो तर लिपी असं म्हणतो. बघा पुढे आपण लगेच डिस्कस करू की लेखन. बघा हा घटक आपण डिस्कस करू की देवनागरीची लिपी असणार. देवनागरी लिपी ओके. देवनागरी लिपी. मग या देवनागरी लिपीचे लेखन वैशिष्ट्य कोणकोणती. तर बघा थोडक्यात आपण काय म्हणू की देवनागरी लिपीचे लेखन वैशिष्ट्य काय तर ही उभ्या आडव्या तिरप्या गोलसर रेषेपासून बनली. देवनागरी लिपीचं पहिलं वैशिष्ट्य काय तर उभ्या आडव्या तिरप्या गोलसर रेषेपासून बनलेली आहे. आणि मग आपण डिस्कस केलं की देवनागरी लिपीचं जे लेखन होते हे लेखन कसं होत असते हो डावीकडून उजवीकडे याचं लेखन होत असते. आणि नॉर्मली गोष्ट ना की देवनागरी लिपी लिहिताना आपण पाना बघा मराठी भाषा लिहिताना आपण पानावरच्या वरच्या कोपऱ्यापासून सुरुवात करतो तर खालपर्यंत या जे काही शब्द वगैरे असतील यांच्यामध्ये ठराविक गॅप असतो अंतर असते. मग पहा देवनागरी लिपीचं लेखन करता वेळेस आपण काय करतो तर पानावरती लेखन करताना वरच्या दिशेकडून खालच्या दिशेकडे केलं जाते. ही एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे की देवनागरी लिपीचं वरच्या दिशेकडून म्हणजे पानावरच्या वरच्या दिशेकडून खालच्या दिशेकडे केले जाते. आणि दोन शब्दामध्ये बघा इथं तुम्हाला अंतर दिसते लेखन वैशिष्ट्ये. मग इथं ही झाली देवनागरी लिपी. मग दोन शब्दाच्या लेखनामध्ये ठराविक अंतर आपल्याला देवनागरी लिपीमध्ये दिसून येते. दोन शब्दाच्या लेखनामध्ये ठराविक अंतर आपल्याला दिसून येते. आणि जी काय देवनागरी लिपीमध्ये आपण जे काय लेखन करतो त्याच्यावर जी काय आडवी रेषा असते आडवी रेषा तर त्या आडव्या रेषेला बघा मी जे काय म्हणतो देवनागरी लिपीचं लेखन करता वेळेस शब्दाच्या वर आपण जी काय आडवी रेघ देतो तर या आडव्या रेघेला शिरोरेषा असं म्हणतात. शिरोरेषा काय म्हणतो तर आपण त्याला शिरोरेषा असं म्हणतात. प्रत्येक शब्दावर जी काय रेघ असते तिला आपण आडवी रेघ तिला आपण शिरोरेषा असं म्हणतात. ही झाली थोडक्यात देवनागरी लिपीची लेखन वैशिष्ट्ये. आणि शेवटचा भाग आपण डिस्कस करू भाषामध्ये की आदर्श लिपी म्हणजे काय नीट एकदा समजून घ्या. बघा आदर्श लिपी की ज्या लिपीमध्ये प्रत्येक ध्वनी हा स्वतंत्र चिन्हाने म्हणजेच वर्णाने दाखवला जातो. ज्या लिपीमध्ये प्रत्येक ध्वनी हा स्वतंत्र चिन्हाने हे स्वतंत्र चिन्ह आहे बघा इथं. मग आता काय होते ज्या लिपीमध्ये प्रत्येक ध्वनी हा स्वतंत्र चिन्हाने म्हणजेच का हो वर्णाने दाखवला जातो त्याला आपण आदर्श लिपी असं म्हणतो. आणि आदर्श लिपीमध्ये बघा ज्या लिपीमध्ये प्रत्येक ध्वनी हा स्वतंत्र चिन्हाने म्हणजेच वर्णाने दाखवला जातो त्याला आदर्श लिपी असं म्हणतात. आणि आदर्श लिपीमध्ये प्रत्येक वर्णाला एकापेक्षा जास्त ध्वनी नसतात. पुढच्या चॅप्टरमध्ये आपल्याला येणार ध्वनी म्हणजे काय मूलध्वनी म्हणजे काय वर्ण म्हणजे काय. तर आदर्श लिपीमध्ये प्रत्येक वर्णाला एकापेक्षा जास्त ध्वनी नसतात. आणि याला अपवाद सांगितले की मराठी भाषेमध्ये बघा मराठी भाषेमध्ये असे कधी कधी असं होतं ना ई उ पण नेमका ऱ्हस्व की दीर्घ. आता बघा ई आणि उ इथे तुम्हाला मी काय सांगतो ज्या लिपीमध्ये प्रत्येक ध्वनीला स्वतंत्र चिन्हाने म्हणजेच वर्णाने दाखवलं जाते त्याला आपण आदर्श लिपी असं म्हणतात. मग इथं मराठी भाषेमध्ये अपवाद आहेत. ई आणि उ या दोन स्वरा व्यतिरिक्त इतर स्वरांचे दीर्घ उच्चार दर्शवण्याची मराठीमध्ये सोय नाही. म्हणजे मराठी ही आदर्श लिपी आहे पण त्याला अपवाद काय आहे ई आणि उ ही त्याला अपवाद आहे. आणि त्याचबरोबर च छ ज झ ही व्यंजने सुद्धा मराठी एक म्हणजे आपण इथं असं म्हणू की आपली जी काही देवनागरी लिपी असेल देवनागरी लिपी मग देवनागरी लिपी आपली मराठी भाषा आहे ओके. देवनागरी लिपी आदर्श लिपी आहे पण मराठीचा जर आपण विचार केला मराठी भाषेचा जर विचार केला तर बघा देवनागरी लिपी ही आदर्श लिपी ओके. पण मराठी भाषेचा जर आपण विचार केला
तर इथं त्याला अपवाद आहेत ई आणि उ या हे ऱ्हस्व स्वर आहेत बघा आणि या दोन स्वराव्यतिरिक्त इतर स्वरांचे दीर्घ उच्चार दर्शवण्याची मराठीमध्ये सोय नाही. आदर्श लिपी ही देवनागरी लिपी आहे आणि त्याला मराठी भाषा त्याच्यामध्ये समावेश आहे. देवनागरी लिपीचा समावेश कुठे तर मराठी भाषेत. आणि इथं आपण काय म्हणू त्याला अपवाद आहे ई आणि उ. नंतर च छ ज आणि झ ही व्यंजने दोन पद्धतीने जातात, तालव्य आणि दंत तालव्य. ही सुद्धा अपवाद आहे आणि सुद्धा अपवाद आहे. ही दोन स्वर आणि 4 व्यंजन असं आपल्या म्हणजे ही जी देवनागरी लिपी असेल मराठीचा जर विचार केला तर तुम्हाला हे असे अपवाद दिसून येतात. ज्या लिपीमध्ये प्रत्येक ध्वनी हा स्वतंत्र चिन्हाने म्हणजेच वर्णानं दाखवला जातो त्याला आपण आदर्श लिपी असं म्हणतो. हे बघा हे झालं मराठी भाषेचं भाषा आणि विकास हे प्रकरण आपल्या इथं समाप्त होते. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटू मराठी भाषेची वर्णमालिका घेऊन. जय हिंद जय महाराष्ट्र. थांबतो.